इराणमध्ये अल खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये उत्सव साजरे झाले, जल्लोष साजरा झाला, गाणे वाजवण्यात आले, डान्स करण्यात आला, अंगावरती परिधान केलेला हिजाब काढून फेकण्यात आला. सर्व बायांनी, सर्व स्त्रियांनी मिळून अक्षरशः डान्स करून यांचं सेलिब्रेशन केलं. एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या जाण्यानंतर अशा प्रकारे सेलिब्रेशन करणारा इराण हा पहिलाच देश बनलेला आहे आणि तिथल्या महिला ज्या दुःखामध्ये अक्षरशः नृत्य करत होता. मित्रांनो, अतिशय दुःखद घटना इराणच्या इतिहासामध्ये घडली. याच्यामध्ये त्यांचे जे सुप्रीम लीडर होते त्यांचा मृत्यू झाला. मिसाईल अटॅकमध्ये त्यांना मारलं गेलं आणि यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील खात्मा झाला. आणि याच्याचमध्ये मित्रांनो, जे इराणमधले लोक आहेत ते सेलिब्रेशन करतात ते अल खामेनी यांच्या मृत्यूचं. अल खामेनी जे की सुप्रीम लीडर होते, त्यांचं नेतृत्व करत होते, इराणचं नेतृत्व करत होते. आणि या इराणचं नेतृत्व करत असताना त्यांनी सर्वसामान्य महिलांवरती, ज्या बाया आहेत त्यांच्यावरती खूप कडक नियम लादले होते. शरिया कायदा तिथे अवलंबण्यात आला होता. आणि याच्यामध्ये मित्रांनो, त्या कायद्यामुळं तिथल्या सर्वसामान्य स्त्रिया अक्षरशः वैतागल्या होत्या. आणि याचंच सेलिब्रेशन म्हणून या स्त्रियांनी केलं काय, तर सर्वसामान्य स्त्रियांनी समोर आल्या, गाणे वाजवून त्या गाण्यांवरती त्यांनी नृत्य केलं, डान्स केलं, एन्जॉयमेंट केलेलं. ज्या पण त्यांनी हिजाब परिधान केले होते ते काढून ते फेकून दिले. आणि यामध्ये मित्रांनो, त्यांनी सर्वसामान्य लोकांना, जसं भारतामध्ये लोक जगतात त्याचप्रमाणे त्यांनी जगायचा प्रयत्न केला, तेवढा मुवमेंट एन्जॉय केला. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर, म्हणजेच काय मित्रांनो, त्यांचा राष्ट्राध्यक्ष गेला, राष्ट्राध्यक्ष मेला, याच्या खुशीमध्ये हे सेलिब्रेशन करण्यात आलं. मित्रांनो, काय काय झालंय, काय काय कायदे होते, याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इराणचे राष्ट्राध्यक्ष तथा कारभारी अल खामेनी जे पण इराणला चालवत होते मित्रांनो, त्यांच्या आदर्शावरती, म्हणजे इस्लामिक आदर्शावरती त्यांना त्यांचा देश चालवायचा होता. आणि याच्याचमध्ये त्यांनी खूप सारे बंधनं सर्वसामान्य स्त्रियांवरती, पुरुषांवरती लादले होते. आणि या बंधनामुळेच मित्रांनो, जे पण सर्वसामान्य स्त्रिया आहेत त्या अक्षरशः वैतागलेल्या होत्या. आणि हा वैताग, हा संताप आता बाहेर आलेला आहे त्यांचा मृत्यूनंतर. म्हणजेच काय, त्यांचा जसा मृत्यू झाला तसं सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होऊ लागले की इराणमध्ये अक्षरशः डान्स केला जातोय, अक्षरशः मित्रांनो तिथे एन्जॉय केला जातोय, पार्टी केली जाते. जे पण बुरकाज वगैरे आहेत ते काढून फेकण्यात आलेले आहेत, फक्त राष्ट्राध्यक्षाच्या मरणाने, राष्ट्राध्यक्षाच्या जाण्यानंतर. अक्षरशः मित्रांनो, गाणे वाजून तिथे डान्स केला, बुरका फेकून दिले, त्यांच्या विरोधात घोषणा त्यांनी दिल्या. मित्रांनो, US बॅलिस्टिक मिसाईलच्या हल्ल्यामध्ये या इराणचे जे कारभारी आहेत त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचा मृत्यू झाला. आणि यामध्ये मित्रांनो, त्या इराणला अतिशय मोठी हानी पसरली. आणि याच्यामध्ये त्यांचे जे उरलेले प्रमुख नेते आहेत ते समोर आले आणि बोलले की हा जो दावा बाकीच्या देशांकडनं केला जातो हा खरा आहे. आणि हे ज्यावेळेस डिक्लेअर झालं त्याच वेळेस हे सेलिब्रेशन सुरू झालं. आता मित्रांनो, ह्या एवढ्या खालच्या लेवलला कसं उतरल्या, काय झालं, असं स्त्रिया कसं करू शकतात? एखादा राष्ट्राध्यक्ष मरतोय, जो त्याच्या देशाचा कारभारी आहे तो मरतोय, आणि या प्रकारचं सेलिब्रेशन करणं हे कितपत उचित आहे, यांसारखे स्टेटमेंट सगळीकडनं येतात आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर स्त्रियांवरती ज्या प्रकारे बंधनं होती त्या कंट्रीमध्ये, स्त्रिया ज्या आहेत मित्रांनो, आझादीने फिरू शकत नव्हत्या. त्यामध्ये मित्रांनो कंपल्सरी त्यांना बुरका घालणं गरजेचंच होतं. बुरका घालणं गरजेचं होतं. कोणत्याही प्रकारचे कामं त्या करू शकत नव्हत्या. त्यांना टोटली डिपेंड राहणं गरजेचं होतं. ते म्हणजे त्यांच्या नवऱ्यावरती किंवा त्यांच्या वडिलांवरती. 13व्या वर्षापर्यंत त्यांचं लग्न झालं पाहिजे. 13 वर्ष हे अंतिम वर्ष असायचं. त्या वर्षापर्यंत त्यांचं लग्न केलंच पाहिजे. शिक्षणात मुभा नव्हती, जास्त शिकवायचं नाही, काय अशा गोष्टी करायचं नाही. या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्यांच्यावरती लादण्यात आल्या होत्या. आणि अक्षरशः जे आपण काय म्हणतात त्याला, की त्यांचं एक पंख कापण्याचं काम त्या सरकारने केलं होतं, त्या लोकांनी केलं होतं. आणि यामुळेच ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या अक्षरशः वैतागलेल्या होत्या. गेल्या एवढ्या वर्ष मित्रांनो त्यांचं जुलूम, त्यांच्या ज्या पण गोष्टी त्यांना ऐकून त्याच गोष्टीवरती चालवावं लागत होतं. जे ऐकत नव्हतं त्यांना डांबून टाकलं जायचं, मारलं जायचं. आणि याचमुळं मित्रांनो अक्षरशः या स्त्रिया रस्त्यावरती उतरल्या, यांनी जल्लोष केला, सर्वसामान्य लोकांनी जल्लोष केला. सगळीकडं अक्षरशः लोकांनी झेंडे फिरकवत, गाण्याचं सेलिब्रेशन करत तिथं सेलिब्रेशन केलं. मित्रांनो, या प्रकारे इराणमध्ये सेलिब्रेशन चालू आहे अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर.
ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, एवढे बंधनं त्यांच्यावरती लादले होते, त्यामुळे या सगळ्या रिॲक्शन येत आहेत. आणि याचमध्ये मित्रांनो आपल्या भारतातनं अली खामेनी यांच्यासाठी सिंपती तयार होत चाललेली आहे. संपूर्ण भारतामध्ये मित्रांनो, काश्मीर असेल, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, लाल चौकामध्ये त्यांच्यासाठी त्यांच्या ज्या पण प्रिय प्रिय लोकांनी अक्षरशः सभा बोलवल्या होत्या आणि याच्यामध्ये आपल्या भारतातले लोकं त्या व्यक्तीसाठी रडत आहेत, छाती बडवून घेतात आहे. अक्षरशः त्या लोकांना दाखवून देतात आहे, की आम्ही तुमच्यावरती किती प्रेम करतोय. इराणवरती लोकांचं किती प्रेम आहे. डोळ्यातनं पाणी आहे. सर्वसामान्य स्त्रिया म्हणतात आहे, की माझा शेर होता तो, माझा वाघ होता. यांसारख्या गोष्टी आपल्या भारतातनं येतात आहे. पुण्यासारख्या एरियामधनं मार्च निघतात आहे. पूर्ण मोठ्या अख्ख्या पूर्ण ह्याच्यामध्ये मार्च निघतात आहे आणि सगळेजणं म्हणतात आहे, की मित्रांनो माझा वाघ हरवला, आमचा वाघ हरवला. यांसारख्या गोष्टी होतात आहे मित्रांनो. सगळीकडं लोकं भारतातले जे मुस्लिम लोकं आहेत, ते त्यांना सपोर्ट करत आहेत. लिटरली लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्या पाणी आहे. त्यांचा करता धरता हरवला आहे अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या घरातला व्यक्ती हरवला आहे अशी त्यांची भावना आहे मित्रांनो. आणि याचमुळं आपले जे भारतातले लोकं आहेत, त्यांचं कुठंतरी प्रेम या व्यक्तीवरती दिसून येत होतं. त्यांनी काहीतरी त्यांच्यासाठी केलं असेल म्हणून दिसून येत असेल. आता याच्यामध्ये मित्रांनो बघणं गरजेचं आहे, की यांनी ह्या ज्या अली खामेनी आहे, ते भारतातल्या लोकांसाठी एवढं काय केलं होतं, की लिटरली एखादा घरातला व्यक्ती गेल्यासारखं हे लोकं रडत होती, ओरडत होती, छात्या बडवून घेत होती. बघणं खूप हे राहील मित्रांनो, उचित राहील, की एवढं प्रेम आपल्या भारतामध्ये आहे. जेवढं प्रेम त्याला त्याच्या देशात भेटत नाही आहे, तेवढं प्रेम त्याला आपल्या भारतातनं भेटतंय. नक्कीच मित्रांनो, हे आहे आपले डिफरन्सेस. आपल्या कंट्रीतले लोकं त्या व्यक्तीवरती प्रेम करत आहेत, परंतु त्याच कंट्रीमधले लोकं जे आहेत, ते त्याला कोसतात आहे, शिव्या घालतात आहे. त्यांनी आमचे पंख कापले, आम्हाला आझादी दिली नाही, यांसारख्या गोष्टी ते स्त्रिया बोलतात आहे. आता त्यांनी तिथं विकास केला असेल, काय केलं असेल, त्यांनी आपल्या देशातल्या लोकांसाठी काहीतरी केलं असेल, म्हणून आपल्या इथले लोकं एवढं रडत आहेत, ओरडत आहेत. काय झालंय, काय नाही, या गोष्टी तर आपण बोलू शकत नाही. आता ह्यांच्या मनात काय आहे, या पण गोष्टी आपण जाणून घेऊ शकत नाही. हां, फक्त एवढं बोलू शकतो, की मित्रांनो, काय म्हणतात त्याला, जाऊन द्या. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र.